हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपला तिसरा अध्याय बघणार आहोत. हा, तर आपण मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपण प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया की ज्यांनी गीता सोप्या भाषेत लिहिली. आपल्याला त्यामुळे अभ्यास करणं सोपं झालं. पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते ज्यांनी हा सुंदर उपक्रम बनवला. आमच्या पूजा माताजी आणि आमच्या मराठीच्या पूर्ण टीमला प्रणाम करते. पुन्हा मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या आमच्या अन्वया माताजी त्यांना प्रणाम करते. आणि तुम्हाला सर्वांनाही प्रणाम की जे तुम्ही वेळ काढता आणि गीता इथे शिकण्यासाठी येता. हा, तर तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. आज देवशयनी एकादशी आहे. चांगला दिवस आहे. एकादशीचा दिवस हा खूप पवित्र मानला जातो. त्या दिवशी आपल्याकडून भगवद्गीतेचा अभ्यास होतो. हे खूप छान आहे. तर एकादशी विषयी आता तुम्हाला ना मोबाईल ग्रुपवर PDF पाठवतील माताजी. एकादशी म्हणजे खूप आपण उपवास करत असतो. पण एकादशी करण्याचा प्रयत्न करा शक्य होईल तर तुम्हाला. की तुम्ही बघाल कधी तर शास्त्रांमध्ये ना बाकी कुठल्या व्रतांचं असं जास्त नाहीये की तुम्ही हे व्रत करा वगैरे. ही काळाच्या ओघात आलेली व्रत आहेत. पण तुम्ही जर का एकादशीचा विषयी बघाल तर खूप पुराणांमध्ये वगैरे लिहिलेलं आहे की तुम्ही एकादशी व्रत राहा. आणि जर का आताच्या मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने बघाल तर काय. हा, हरे कृष्ण. तर आहे ना काही वर्षांपूर्वी एका जापनीज सायंटिस्ट ना ह्या एकादशी म्हणजे त्यांनी ओव्हरनाईट फास्टिंग म्हणजे 15 दिवसातून एकदा पूर्ण दिवस आणि रात्र उपवास करण्याचे शरीरावरती चांगले परिणामांचं ते थिसिस सादर केलेलं आहे आणि त्याला नोबेल प्राइज मिळालेलं आहे. ते तुम्ही सगळे इंटरनेटवर बघू शकता. तर तसे म्हणजे शारीरिक दृष्टीनेही फायदा आहे आणि मुख्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की एकादशी व्रत राहा. ते तुम्हाला माताजी पाठवतील. तर एकादशी व्रत करताना जनरली उपवास हा शब्दाचा अर्थ आहे थोडं उपवासी राहणं. म्हणजे तुमच्या तब्येतीला ज्याप्रमाणे सूट होईल त्याप्रमाणे उपवास करा. त्याच्यात प्रकार असतात का निर्जला किंवा सजला सफला मग किंवा म्हणजे फळं खाऊन सफला म्हणजे किंवा मग तुमचा फराळ घेऊन करा. पण जे काय खाल ते खूप हेवी नको. साबुदाणा बटाटा शेंगदाणे हे खूप जड होईल असं न खाता वरीचे तांदूळ
राजगिरा असं हलकं हलकं घ्यायचा प्रयत्न करा, फळं वगैरे, आणि तुमच्या तब्येतीला जे मानवतं ते करा. आणि एकादशी दिवशी मुख्य म्हणजे आपण सर्वांनी हरिनाम जप, तुम्ही मंदिरात जाणं किंवा गीता भागवतम ह्यांचं वाचन करणं, पुन्हा कीर्तन ऐकणं, श्रवण करणं, हे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. एकादशी आहेच त्याच्यासाठी की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न कृष्णांशी जोडलेलं राहण्याचा करावा. ओके. तर चालेल. आता काल आपण दुसरा आपला अध्याय बघितला. तर मी सांगितलं ना, हा मगाशी की त्याच्यात कृष्णानी म्हणजे तुम्ही भगवद्गीतेचा पहिला पाठ शिकलात की मी शरीर नाही आत्मा आहे. आपण पूर्ण लक्ष शरीराकडे देत असतो. तर तसं नाही, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे असा विचार करा. म्हणजे ते कसं ते काल आपण बघितलं पण. हा. आणि अर्जुनाच्या 5 प्रश्न म्हणजे दुःख होती ना, त्याची उत्तर एक एक करून कृष्णाने दिलीत. अर्जुन काय म्हणाला की मला करुणा वाटते, हा मला प्रेम वाटतंय, म्हणजे दया वाटते. तर कृष्णाने त्याला काय सांगितलं, आत्म्याचं ज्ञान दिलं की आपण शरीर नाही आत्मा आहे. आत्म्याचं गुणधर्म पण सांगितले. त्यामुळे मग नंतर तो काय म्हणाला, मला आनंद वाटत नाही. तर तो एक कृष्ण काय म्हणाले की दोन म्हणजे हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग, म्हणजे तू जर का मृत्यू पावलास लढताना तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि जर का जिंकलास युद्धात तर पृथ्वीचा राजा होशील, मग तुला दुःख कसलं. हा. मग त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने काय सांगितलं की तुम्ही कर्तव्य करताना जे करता तेव्हा तुम्हाला पाप लागत नसतं. मग मी तुम्हाला सांगितलेलं ना, एखादा सैनिक युद्धामध्ये शौर्य गाजवतो, शत्रूंना मारतो, तेव्हा आपण मेडल देतो, त्यांचा सन्मान करतो. का तर त्यांनी स्वतःच्या प्राणांचा विचार न करता शत्रूला मारलेलं असतं. हा. मग आपण का त्याच्यावर हे करतो का, केस हे करतो का, FIR दाखल करतो का, ह्यांनी कुणाचा तरी खून केला, तसं नसतं. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं त्यावेळेचं. तसंच इथे कृष्णाला पण सांगितलंय, त्यामुळे त्याचं पाप लागत नाही. आणि मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही कृष्णाने सांगितलेली आज्ञा पाळता तेव्हा पाप नाही लागत. मग तो काय म्हणाला की मी असमंजस मध्ये आहे, गोंधळात आहे. तर कृष्ण काय म्हणाले की हे तुझं जे असमंजस, तू गोंधळलेला आहेस, हे तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत म्हणून आलेलं आहे. हा. मग तो तू ज्ञानाच्या म्हणजे ज्ञानाच्या ह्याने विचार करत नाहीयेस, ज्ञानात स्थित होऊन. हा. तू एकाग्र होऊन म्हणजे स्थितप्रज्ञ बुद्धी स्थिर ठेवून विचार कर, तर तुला मार्ग सापडेल. हा. मग त्याच्या आणि मग अर्जुन विचारतो की मग स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं काय, मग ती अर्जुनाला कृष्णाने सांगितलेली आहेत तिथे. ओके. मग आता आहे ना, आपण आता अजून एक त्याचं कारण होतं ना, पारिवारिक परंपरा. त्याचं आपण उत्तर आज बघू. हा. आता आजचा अध्याय बघूया. ह्याचं नाव आहे कर्मयोग. आता हे जे पहिला कर्मयोग, काल कसं होतं, कर्मकांड सांगितलेलं आहे. कर्मकांड कसं म्हणतात, म्हणजे कृष्ण अर्जुनाला काय सांगू असतो, युद्ध कर, कारण तुला स्वर्ग तरी मिळेल किंवा हस्तिनापूर साम्राज्य तरी मिळेल असं. पण आजपासून हळूहळू कृष्ण त्याला कर्मकांडापासून कर्मयोगाकडे आणतात. म्हणजे कसं माहित की आपण कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायला हवं. हा. ते बघू आपण. मग आता इथे कर्म, आपण ज्या काही क्रिया करतो ह्या सगळ्या कर्म मध्ये येतात. जे काही जीवन जगण्यासाठी ज्या काही क्रिया करतो ती आपली कर्म असतात. तर योग म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं योग म्हणजे काय असेल? येतं का कुणाला, ट्राय करायचंय का, योग म्हणजे काय? हरे कृष्ण माताजी. हा, सांग. भगवंतांशी कनेक्ट होणे. हा. म्हणजे योग म्हणजे तुम्ही जोडलं जाणं. हा, लक्षात ठेवा. तर कृष्णांशी जेव्हा म्हणजे तुम्ही जोडलं जाता, फक्त पण कोणाशी, जेव्हा कृष्णांशी, फक्त आणि फक्त कृष्णांशी जोडलं जाता तेव्हा त्याला योग म्हणतात. बाकी कुठल्या देवांशी जोडलं जाणं ह्याला योग म्हणत नाहीत. तू
कनेक्ट विथ कृष्णा, ह्याला म्हणायचं योग. मग आपण कर्माद्वारे त्यांच्याशी कसं जोडलं जाऊ शकतो ते बघू. म्हणजे आता इथे कृष्ण म्हणजे तुम्हाला जे आवडतात, तुम्ही विष्णू घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, नारायण घ्या, कोणही तुम्हाला जे योग्य त्यामुळे तुमची जी आवड आहे ती. पण फक्त त्यांच्याशी जोडलं जाणं म्हणजे योग. बाकी कोणाशी जोडलं जाणं म्हणजे त्याला योग म्हणत नाहीत. हा, तर मग आता कर्मयोग, कर्माद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडायचं ते ह्या अध्यायात आपण बघणार आहोत. हा, हा घ्या माताजी, पुढची स्लाइड घ्या. हा, हे इस्कॉन बँगलोरचे आपले राधा गोविंद आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्या. प्रभुपाद स्वामी. हा ठीक आहे माताजी, जाऊ दे पुढे. हा, तर हा, आता आज आपण काय बघणार आहोत की कृष्ण अर्जुनाला ना कसं आहे. आता अर्जुनाला कृष्ण म्हणतात ना, स्थितप्रज्ञ मुनींविषयी सांगितलं. मग स्थितप्रज्ञ मुनींची बुद्धी स्थिर असते. किंवा आत्म्याचा आकार किती सांगितलेला मी, केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग. अर्जुनाचं मन कसं म्हणतंय की एवढासा तर आपला आत्मा आहे, मग कशाला हवं त्याला एवढं मोठं साम्राज्य. आणि स्थितप्रज्ञ मुनींची बुद्धी असते स्थिर, ते ज्ञानात स्थित असतात. मग आपण पण ज्ञानाच्या मार्गावर जाऊया, युद्ध कशाला करूया. हा, पण इकडे म्हणजे त्याला थोडा गोंधळ आहे. मग तो कृष्ण काय म्हणतायत की तू युद्ध पण कर, इकडे स्थितप्रज्ञ मुनींसारखं पण वाघ म्हणतायत. मग ते म्हणतात एकमवत, एक काहीतरी सांग असं म्हणतोय मी, कर्माचा त्याग करू की मी कर्म करू. मग कृष्ण त्याला सांगतात की तुला निष्काम कर्मयोग करायचा आहे. हा, आता बघू, तो ज्ञान योगापेक्षा श्रेष्ठ आहे निष्काम कर्मयोग. मग ते बघा, मध्ये कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंतच कृष्णाने सांगितलेलं आहे. हा, त्याच्यानंतर ते पारिवारिक वर्णसंकर होईल किंवा अवांछित संतती निर्माण होतील. पुन्हा घरातले कर्ते पुरुष गेले तर लहान मुलांना संस्कार कोण देईल, त्यांना शिकवतील कोण, असे सगळे अर्जुनाला प्रश्न होते. त्या सगळ्याचं उत्तर दिलेलं आहे अर्जुनाला त्याच्यानंतर कृष्णाने. आणि त्याच्यानंतर मग आपले सर्वात मोठा शत्रू कोण आहे हेही सांगितलं. म्हणजे अर्जुन विचारतो की हे कृष्णा, तू सांगतोयस ते मला खूप बरं वाटतंय, तसं वागावं पण वाटतंय, पण काहीतरी आहे जे मला थांबवतंय, ते असं का होत असेल. तर त्याची उत्तर ते पुढे सांगितलंय. हा, आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते. ओके, पाहूया आपण ते एक एक. माताजी, पुढची स्लाइड घ्या. हं. तर इथे बघा, आता इथं की नाही असा अर्जुनाचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे इथे बघा, अर्जुनाला कसं झालंय माहित आहे की एकमवद म्हणतायत ते. म्हणजे मला एक काहीतरी सांग, मी ज्ञानाच्या मार्गावर जाऊ सरळ, म्हणजे मी वनांमध्ये जातो आणि मी गुरूंकडे जाईन आणि मी तिथे थांबून शांतपणे ज्ञानाच्या मार्गावर जाईन, ज्ञान मिळवेन. की मग तू सांगतोयस आता मला युद्ध पण कर. हा, असं मग मी इकडे एक रस्ता आहे, तोही एक रस्ता आहे, मग मी नक्की काय करू. हम्म, ओके. मग आता बघूया एकमवत काय कृष्ण सांगतात अर्जुनाला. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. थांबा, हा एकच मिनिट. हा, तिसऱ्या अध्यायातला हा जो दुसरा श्लोक आहे ना, त्याच्यात त्याने सांगितलेलं आहे की तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. आणि त्याच्यानंतर मग हे कृष्णाने हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्याचं बुद्धी गोंधळून कशामुळे गेली आहे, तुम्हाला आता म्हटलं तसं, मी वनांमध्ये वगैरे जाऊन ज्ञानाच मार्गावर चालू की मी युद्ध करू. हा, मग आता ह्यावर हे कृष्णांचं उत्तर आहे. आता शर्मिला माताजी, तुम्ही वाचणार आहात का श्लोक? हो, वाचते. हा, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्याचे मन इंद्रियांविषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. हा, आता हरे कृष्ण. तुम्ही मला सांगा, हे समोर जे फोटो दिसत आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? ते खरोखर ज्ञानात स्थित आहेत का? हे संसारामधून वैराग्य त्यांना आलंय का? नाही, ते मोबाईलवर बोलतायत म्हणजे संसारापासून वैराग्य नाही आलेलं, म्हणजे ते हा, कनेक्टेड आणि आहेत. हो, बरं, मोबाईलवर बोलणं मी म्हणेन त्यातनं पण ठीक आहे. ती सिगरेट पाहताय का तुम्ही त्यांच्या हातामध्ये? हो, ती पण आहे. हा, म्हणजे ज्यांना उच्चतर आध्यात्मिक आनंद प्राप्त झालेले आहेत त्यांना ह्या असल्या तुच्छ आनंदांमध्ये बिलकुल रस वाटत नाही. जेव्हा आपल्या इंद्रियांना आपण भगवंतांशी जोडतो तेव्हा ते आनंद एवढे पवित्र आणि शुद्ध स्वरूपाचे असतात की असल्या गोष्टींमध्ये कोण नाही पडत. हा, मग ह्याला काय म्हणायचं? मन तर अडकलंय सगळं ह्या सांसारिक गोष्टींमध्ये, म्हणजे इंद्रिय सुखांमध्ये, आणि वरून ड्रेस बदलून का उपयोग सांगा? मग ह्याला म्हणतात मिथ्याचार. हा, म्हणजे अ, आणि तुम्ही कायमच लक्षात घ्या की कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. हा, हा जो प्रकार आहे तो नाही आवडत आहे. कृष्ण त्यांना मिथ्याचारी म्हणतात आणि कृष्णांना नाही आवडत मिथ्याचार, त्यांना शुद्ध मनाचे भक्त आवडतात. हा, त्यामुळे कृष्ण काय म्हणतात की तुम्ही म्हणजे संयम आणलाय स्वतःवर थोडा, हा, आणि सगळं सोडून गेलाय पण मनांमध्ये मात्र काय इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे. हा, सगळं सोडून जरासं मी बाजूला झालोय पण मन मात्र कायम त्या इंद्रिय विषयांचं चिंतन करत आहे. तर तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हा, मग अर्जुनाला कृष्ण सांगतायत की तू तसा नाही बनायचंयस. कारण आता बघा, अर्जुन कोण आहे? क्षत्रिय आहे आणि तो जन्मल्यापासून क्षत्रिय आहे. हा, आणि तो तसाच वाढलाय आणि त्याचा म्हणजे तो ओरिजिनल क्षत्रिय असं समजा की मुळातच त्याचा स्वभाव कसा आहे. आता सुद्धा तो त्याच्या दुःखाच्या कारणांमध्ये प्रॉमिनंट कारण बघा कशी आहेत की म्हणजे माझ्या प्रजेला त्रास होऊ नये अशी. मग तू जर का वनांमध्ये गेलास आणि इकडचा विचार करायला लागलास तर मग का उपयोग आहे? की कसं झालं असेल वगैरे. आपण आता एक भरत महाराजांची गोष्ट बघू, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल. हा, त्यामुळे कृष्ण अर्जुनाला म्हणजे पुढच्या मग त्याची पुढची स्लाइड घ्या. कृष्णांचं म्हणणं आहे की तुम्हाला आणि गीता मुळातच कुठं काय सोडायला सांगत नाही. भगवद्गीतेने काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे आहात ते कर्तव्याच्या मार्गावर चाला. हा, आणि तुमची कर्तव्य करता करता तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घ्या. काही सोडून द्यायची आवश्यकता नाहीये तुम्हाला, पण तुम्ही योग्य आणि कर्तव्याच्या मार्गावर चालले पाहिजे. हा, नाहीतर मग हे कृष्णांना काय वाटतं सांगा? की ते मिथ्याचार वाटतो, त्यांना नाही आवडत आहे ते. या उलट आपण नंतर बघू, तो पुढे आहे ह्याच्या पुढचा श्लोक. तर हे भरत महाराजांची गोष्ट आहे. तर हे भरत महाराज एकदम उच्च कुलातले राजे होते. हा, आणि हे खूप चांगले राजे होते. पण इतके व्याप होतं ना त्यांच्या मागे, खूप वर्ष राजे होते, प्रजा एकदम सुखी होती पुत्रांसारखी. तेव्हाच्या राजांची प्रजा म्हणजे कशी मुलासारखे सांभाळायची प्रजेला. हा, असं नव्हतं की राजा श्रीमंत, राजा खूप चांगला, म्हणजे सगळं झालं, तसं नाही. प्रजा तुमची किती सुखी आहे, काय अवस्थेत आहे, ह्यावरून त्या राजाचं मूल्यमापन केलं जायचं. पण ह्यांची प्रजा पुत्राप्रमाणे प्रेम करायची, अतिशय चांगली होती. मग काय होतं, बरेच वर्षांचा काळ जीवनातला जातो आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या व्यापातून मला कृष्ण भक्ती करायला मिळत नाहीये, फक्त आणि फक्त कृष्णाची भक्ती. मग आणि असं काय नव्हतं की फ्रस्ट्रेशन मधून सोडत होते. हा, म्हणजे बायको त्रास देत होती, मुलगा, असं नव्हतं, पण शुद्ध भक्त होते, शुद्ध प्रेम होतं कृष्णांवर. मग आता म्हणतात की साऱ्या जबाबदाऱ्या खूप वर्ष निभावल्या, आता मला फक्त कृष्णांची भजन भक्ती करायची आहे. मग पत्नीची परवानगी घेतात, मुलग्यावर सगळं राज्याभिषेक करून सगळं त्याच्याकडे देतात आणि म्हणतात की मी वनात जाऊन भगवंतांची भक्ती करेन. मग येतात आणि त्यांचं खूप छान चाललेलं असतं सगळं.
मग एक दिवस मग बरेच दिवस चाललेलं असतं सगळं व्यवस्थित. मग एक दिवस काय होतं, मग त्याची पुढची स्लाइड घ्या जराशी बघू आपण. नाही, घ्या घ्या, मागची होती ती. मागची. मग आहे ना, एक दिवस काय होतं माहितीये, ते हे घालत बसलेले असतात असे, म्हणजे त्यांच्या कुटी समोर ना बसलेले असतात काहीतरी करत, आणि एक हरिणी खूप वेगाने धावत जाते. मग ते बघतात तर तिच्या मागे ना मोठा, म्हणजे त्याच्या हरणीच्या मागून एक मोठा वाघ धावत जातो. म्हणजे पटकन आपला धनुष्यबाण आणतात कुटीमधून आणि वाचवायसाठी जातात. इथे बघा, आलं ना लक्षात, ते मूळ राजे होते, क्षत्रिय होते. दुसऱ्याचं संरक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य, म्हणजे त्यांचा तो स्वभाव होता. मग ते जातात, बघतात, खरं काय होतं, पुढे नदी असते, त्या नदीमध्ये हरणी उडी मारते आणि ती हरणला उडी मारताना ना एक पिल्लं होतं. आणि तो वाघ असतो, तो तिने नदीत उडी मारल्यावर दुसऱ्या बाजूला निघून जातो. मग ते काय करतात, पाण्यात उडी घेतात आणि ते काय हरणीला वाचवू शकत नाहीत, पण ते पिल्लाला कसं बसं वाचवतात आणि घेऊन येतात. मग आता ते आई शिवायचं छोटस पिल्लू, मग त्याच्या दूध पाजव, त्याला त्याच्यासाठी मऊ मऊ गवत आण, असं म्हणजे आता इथे तुम्ही बघताय बघा, पुढे हवन करतायत, होम वगैरे, आणि मागे लक्ष कुठं आहे, त्या पिल्लाकडे. ते पिल्लू आपल्या आश्रमापासून लांब जाईल का, एखादा हिंस्त्र प्राणी त्याला धरेल का, असं म्हणजे समोर त्या ह्याच्याकडे लक्ष नाही, जे काय करतायत, आणि सगळं लक्ष हरणाकडे असं. मग जेव्हा खरं तर नंतर हरण मोठं पण होतं, ते स्वतःला सांभाळायला सक्षम बनतं, तरी पण ह्यांना सतत त्या हरणाचा विचार. आलेले कशासाठी असतात, भजन भक्ती करायला. मग ना मग असं अर्जुनाचं होऊ नये असं कृष्णाला वाटत असतं, की तुम्ही जर का म्हणजे पुढं वनात जाऊन जर का तू पुढे मागचा युद्धात काय झालं आणि बाकी कसे असतील असा विचार करणार असलास तर त्याचा काय उपयोग नाही. वैराग्य हे हृदयामधून यायला हवं तुम्हाला. मग पुढे काय होतं, भरत महाराज जेव्हा वारतात तेव्हा मृत्यू समयी सुद्धा त्यांना त्या ह्याचीच काळजी लागलेली असते, हरणाची. आपण पुढच्या अध्यायात परत पुन्हा ही गोष्ट बघणार आहोत, आणि त्यामुळे त्यांना पुन्हा जो पुढचा देह मिळतो तो हरणाचा मिळतो. म्हणजे ह्याच जन्मात मुक्ती मिळणार होती, पण पुढचा जन्म घ्यावा लागतो हरणाचा. असं मग तेव्हा बघ, मी तुम्हाला उरलेली पुढची सांगते, पुढे काय होतं. तर म्हणून मिथ्याचार कृष्णांना आवडत नाही. आता पुढचा श्लोक बघू. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता बघा, वाचा माताजी, शर्मिला माताजी. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगं सक्तः स विशिष्यते. हरे हरे कृष्णा. कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावनाभावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. आता ह्याच्या उलट, त्याने काही वेगळं बाहेरून रूप घेतलेलं नाहीये. जसं तो म्हणजे जे त्याचं कर्तव्य आहे त्या मार्गावर चालतोय आणि ते करत मनाने इंद्रियांना, म्हणजे त्याची इंद्रिय त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत पूर्ण. हा आणि तो स्वतःला जे कर्तव्य करताना त्याने आपल्या इंद्रियांना पूर्ण कृष्णांशी जोडून घेतलेला आहे. आणि कशावरही त्याची आता आसक्ती नाहीये. म्हणजे तो कृष्ण भावनाभावित जीवन जगतोय. तर असा व्यक्ती कृष्णांना बघा अधिक श्रेष्ठ आहे. तो स्पष्ट लिहिलंय बघा. तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही काय सोडून द्यायची गरज नाही. जिथे आहात तिथून कृष्णांना, सगळ्या इंद्रियांना स्वतःच्या कृष्णांशी जोडून घ्यायला हवं तुम्ही. आता हे जे इथे शेजारी दाखवलेत हे राजा रुद्र प्रताप आहेत. हे ओडिशा प्रांताचे राजा होते. आणि चैतन्य महाप्रभू जेव्हा होते ना, म्हणजे आतापासून साधारण 500 वर्षापूर्वी, तेव्हा ते राजा होते आणि त्यांना खूप इच्छा होती की आपण चैतन्य महाप्रभूंना भेटावं. तर एकदा ते त्यांच्या भक्तांकडे एका अशी इच्छा करतात, निरोप पाठवतात की मला तुम्हाला भेटायचंय. तर चैतन्य महाप्रभू स्पष्ट सांगतात की संन्यास आश्रम घेतलेला होता चैतन्य महाप्रभूंनी, आणि ते स्पष्ट सांगतात की नाही, मी गृहस्थांना भेटत नाही, धनी आणि गृहस्थ ह्यांना मी भेटत नाही.
त्यामुळे मी नाही भेट घेऊ शकत राजाची. मग त्या राजांना खूप वाईट वाटतं. मग ना त्यांचे भक्त असतात ना एक, ते त्या राजांना काय सांगतात की तुम्ही ही आता पुरीची रथयात्रा झाली ना जगन्नाथांची, त्या रथयात्रेमध्ये भाग घेतात चैतन्य महाप्रभू. तुम्ही तेव्हा त्यांना भेटू शकाल. मग हा राजा असतो ना, तो दरवेळेस त्या रथयात्रेच्या मार्गावर, म्हणजे त्यावेळेस जेव्हा ते भाग घेतो ना तो, तेव्हा स्वतः खूप चांगला राजा असतात हा हे राजा रुद्रप्रताप. मग ते ना जगन्नाथांची रथयात्रा ज्या मार्गावरून जाणार असते तिथे झाडू मारतात ना, स्वच्छ करतात. तर ते स्वतः ते काम करत असतात, ती सेवा घेतात. ते जेव्हा चैतन्य महाप्रभू ते बघतात आणि त्यांना कळतं की हा राजा वेगळा राजा आहे, आणि म्हणजे किती त्याने समर्पित भावना आहे त्याच्यामध्ये. आणि मग चैतन्य महाप्रभू स्वतः येऊन राजाला भेटतात. हा, तर असं म्हणजे कृष्ण हा मिथ्याचार नाही, ही आहे खरी तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं भक्तीमध्ये. हा, तर असा आपण प्रयत्न करायला हवा. काही सोडून द्यायची आवश्यकता नाहीये. हा, किंवा मग सोडून देऊन तुम्ही जर का मागचा विचार करत असाल तर त्याला काही उपयोग नाही त्याचा. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, वाचा माताजी. यज्ञार्थात् कर्मण्यन्यत्र लोकोऽन्यं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. हरे हरे कृष्ण. कृष्णा. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. इथे हे जे शेजारी दाखवलेत ना, हे युधिष्ठिर महाराज आहेत. राजसूय यज्ञाच्या वेळेचे आहे ते. युधिष्ठिर महाराज पण तसेच होते की ते आपल्याला म्हणजे योग्य अहंकारामध्ये, मिथ्या अहंकार नव्हता त्यांना, योग्य अहंकार होता की मी कृष्णाचा सेवक आहे, मी कृष्णाचा दास आहे. हा, आणि म्हणून मी माझं राजाचं कर्तव्य हे कृष्णांची सेवा म्हणून करेल, असे होते ते. मग ते यज्ञाच्या वेळेस, राजसूय यज्ञाच्या वेळेस नारदांना विचारतात की एक राजाची कर्तव्य काय असतात, कसं त्याने वागावं, कसं कर्म करावं. आणि नारदांनी त्यांना ते पूर्ण हे दिलेलं आहे, म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपणही असं राहायला पाहिजे. आपण पण सगळे गृहस्थ आहोत आहोत की नाही. मग आपण पण आपल्या इंद्रियांना म्हणजे कानाने त्यांच्या कथा ऐकणं वगैरे असा प्रयत्न करायला पाहिजे की हर एक गोष्टीने आपण कृष्णांशी जोडलं जाऊ. हा, हे आता हे युधिष्ठिर महाराजांवरून आपल्याला कळतं. आता श्लोकात पहिलंच शब्द काय बघा, श्री विष्णूं प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. हा, तर आता यज्ञ म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं सांगा. यज्ञ केला पाहिजे म्हणतात ना ती, मग आपण काय, कसा यज्ञ करायचा? हा, म्हणजे यज्ञ म्हणजे काय आपल्याला जनरली काय वाटतं, यज्ञ म्हणजे होम हरे हवन. कृष्ण माताजी. हा. यज्ञ म्हणजे एक तर होम हवनाचा करतात, तो पण यज्ञच म्हणतात. वेगवेगळे प्रकारचे यज्ञ आहेत. हम्म. आहुती देऊन त्याच्यात म्हणजे हवन करून असेच करतात. पण आपण नाम घेतलं तर तो सुद्धा यज्ञच होऊ शकतो. नाम संकीर्तन यज्ञ. कलियुगाचा आपण पाहू कलियुगाचा. नंतर. कलियुगाचा धर्मच आहे हरी नाम जप, लक्षात ठेवायचं, ते बघू आपण नंतर. हा, म्हणजे यज्ञ म्हणजे काय, तोही नाम जप होऊ शकतो. पण यज्ञ ह्या शब्दाची बेसिक व्याख्या काय, ते कोणतंही कर्म जे आपण विष्णू प्रित्यर्थ करतो. आता इथे विष्णू म्हणजे विष्णू, कृष्ण, राम असे घ्या. हा, तर पण ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णू प्रित्यर्थ करता ते असतं यज्ञ. हा, मग आता तुम्ही इथे आला, गीता शिकण्याचा प्रयत्न करताय. हे जर का तुम्ही मनातून ह्या सगळ्याचं अर्पण कृष्णांना अर्पण केलं, विष्णूंना अर्पण केलं, तर हाही एक यज्ञ बनणार आहे. मग त्यामुळे जीवनात आपण जे कर्म करतो ती सारी कर्म जर का तुम्ही विष्णूंना, कृष्णांना असं अर्पण करत असाल
तर तुमचे जीवनही एक यज्ञच असणार आहे. कारण त्याची व्याख्या काय बघा, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या आनंदासाठी करता, कृष्णांच्या आनंदासाठी करता. ओके. मग आता इथे गीता शिकणं असू, माताजी म्हणाल्या तसं हरिनाम जप असू दे, तुम्हाला गाता येत असेल, तुम्हाला कीर्तन करता आलं, तुम्हाला चित्र काढता आली, तुम्हाला रांगोळ्या काढता आल्या, जे काय म्हणून तुम्ही कृष्णांच्या आनंदासाठी करता, ते जर का त्यांना अर्पण करताय तर तो यज्ञ ठरतो. हा. आणि जर का नाही बाबा मला असलं काय म्हणजे मग मी का देऊ माझं, असा एक स्वाभाविक प्रश्न आहे ना. हे सगळं माझं आहे, मी का अर्पण करू कृष्णांना माझी कर्म. तर त्यांनी पुढे सांगितलंय बघा, तुम्ही नाही तसं केलं तर ही सगळी तुम्हाला भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरतं. मग बंधनामुळे होतं काय, तर उद्या आपण हे जास्त डिटेल बघू, ही कशा प्रकारची बंधनं असतात आणि आपल्याला ती कशी लागू पडतात. तर मग त्यामुळे होतं काय, ह्या बंधनांमुळे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकता. आता बघितलं तर मृत्यूच्या वेळेस भरत महाराजांनी हरणाचा विचार केला, पुढचं शरीर म्हणजे इच्छा राहिली ना, हरणाचा विचार केला, मग पुढचं शरीर हरणाचं मिळालं, मग ते जीवन जगायसाठी पुन्हा आत्म्याला आणि एक जन्म घ्यावा लागला. मग तुम्ही जर का तुमची कर्मफळ कृष्णांना अर्पण करत नसाल तर त्याची बंधनं लागतात आपल्याला, आणि ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहावं लागतं. आत्मा कधीतरी विचार करत असतो की कधीतरी मी परमात्म्याकडे जाईन, तर नाही, आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं. म्हणून कृष्ण मात्र इथे काय सांगतायत बघा, म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर, आणि या प्रकारे नेहमी तू कर्मबंधनातून मुक्त राहशील. म्हणून ते म्हणजे ना, कृष्णा अर्जुनाला सांगतायत की तू हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल, स्वर्ग मिळेल म्हणून नको, ह्याला म्हणतात कर्मकांड. तर कर्मयोगाकडे आणतायत की तू कशासाठी तुझ्या नियत कर्मांचं पालन कर, म्हणजे जे आपले कर्तव्य आहेत, जे तुमची जीवनातली जी भूमिका आहे सध्या, जे कर्तव्य आहे ते पार पड, ते सगळं मला अर्पण कर, म्हणजे तू बंधनातून मुक्त राहशील. त्यामुळे ते विष्णून प्रित्यर्थ कृष्णान प्रित्यर्थ करायला सांगतायत. ओके. आणि इथे यज्ञ म्हणजे काय हेही तुम्ही लक्षात ठेवा. हा. आता इथे युधिष्ठिर महाराज म्हणून दाखवले, त्यांनी काय कारभार सोडून दिला का, पण ती कर्तव्य कशी केली, तर कृष्णांचे सेवक म्हणून केली. कर्तव्याचा मार्ग सोडून नाही दिला. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे आपल्याला पण लक्षात ठेवा, हे जीवन आहे, हे भौतिक जीवनात ते आपण सोडून नाही द्यायचंय. आता इथे बघा, इथे पहिल्यांदा त्यांनी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. तर इथे पहिल्यांदा आहेत भगवान. तुम्हाला कुठलंही ज्ञान, शेती करायचं झालं काय नाही तर काय, हे ज्ञान कुठून मिळतं, वेदांमधून मिळत असतं, कधी पण लक्षात ठेवा. मग वेदांचं ज्ञान आपल्याला कोणी दिलंय, ब्रह्मानी दिलंय. मग ब्रह्मांचा उगमच कुठून झालाय, तर भगवंतांच्या बेंबीमध्ये म्हणजे नाभीमध्ये एक कमळाचा देठ येतो आणि त्या कमळात ब्रह्मा येतात. मग त्या ब्रह्मांना वेदांचं ज्ञान कोण देतात, कृष्ण देतात. मग त्या वेदांच्या ज्ञानाप्रमाणे खाली पृथ्वीवर सगळं सगळं चालत असतं. म्हणजे आपण शेवटच्या श्लोकांमध्ये बघू की तरच योग्य मार्गावर आहोत असं समजायचं, वेदांप्रमाणे आचरण असेल तर. तर मग आता इथे त्याच वेदांमधून एकाला शेती करायचं ज्ञान मिळालंय. मग हा शेतकरी आहे, मग तो काय करतोय, तर तो जमीन नांगरणी करतोय, जमीन कसतोय, बिया लावतोय. बिया पेरल्या की त्यातनं छोटी रोपं येतील. ओके. म्हणजे इथं तुमची ही जी अशी वेदांप्रमाणे जे आचरण असतं, ते तुम्ही करताय. त्याच्यानंतर खाली काय दिलंय, त्याग दिलाय. त्याग म्हणजे कसं असतं, तर आता कर्मफलांचा त्याग. त्याची मुळात अजिबात आसक्ती नाहीये. तो शेती करताना त्याला हे पूर्ण माहित आहे की बी मिळाली, जमीन मिळाली, पाणी आहे, सूर्याचा चंद्राचा प्रकाश आहे, हे आपल्याला ऑटोमॅटिक मिळालेलं आहे. हे काय तुम्ही तुमच्या खिशातनं काढून देत नाही आहात. त्यामुळे त्याला ते माहित आहे. त्यामुळे त्याची बिलकुल त्यामध्ये आसक्ती नाही. त्याला माहित आहे की मी कृष्णांचा सेवक आहे आणि हे सारं कृष्णांचं आहे, असा विचार ठेवून तो आनंदाने त्याची शेतीचं काम
करतोय. मग असं जेव्हा तुमचा हे असतो ना विचार म्हणजे तुम्ही यज्ञ म्हणजे जे काय करताय हे कृष्णांना अर्पण करताय, मग ह्याचं फलस्वरूप म्हणून आपल्याला पाऊस मिळत असतो. म्हणजे हे जे देवी देवता असतात ना ते आपल्या पुण्यकर्मांप्रमाणे आपल्याला पाऊस देत असतात. हा मग जो पाऊस मिळतो त्याच्यामुळे काय होतं पुन्हा धान्य पिकतं. हा आणि मग धान्य पिकलं की काय होतं तो धान्य वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे येतं. आपल्याकडे किंवा त्याच्या ताटापर्यंत येतं म्हणता. मग तो काय करतो ते धान्य म्हणजे जे खातोय ते पण भगवंतांना अर्पण करतो. हा मग तिथे एक चक्र तयार झालं बघितलात ना की भगवंतानीच दिलेल्या ज्ञानापासून सुरुवात झालेली आणि जे मिळालं ते पण शेवटी भगवंतांना अर्पण केलं. आता इथे तुम्ही अर्जुन घाला. आता अर्जुन कसा आहे गुरूंकडून शिकून आला, युद्ध कलेमध्ये निष्णात आहे आणि तो एक प्रशासक आहे म्हणजे तो एक राजा आहे. मग ते पुन्हा तेव्हाच्या राजांना ना ही पूर्ण जाणीव होती की एक कर्तव्य म्हणून ते राजे बसायचे की माझ्यावर मोठी जबाबदारी आहे माझी प्रजा सुखी ठेवण्याची. तो त्यागामध्ये येतं बघा. ते सारं करून म्हणजे त्यांना हे माहित होतं की हे कधी ना कधीतरी सोडून आपल्याला जायचंच आहे. ते काल आपण शिकवलं जो इथे जन्म घेतो तो मृत्यू पावणारच आहे. हा तर त्यामुळे मिळेल तेवढी मॅक्झिमम भक्ती करणं असं त्यांचं ध्येय असायचं. आणि बाकी सगळी कर्तव्य ही कृष्णांची सेवा म्हणून. मग त्याच्यानंतर त्याचं फलस्वरूप कृष्णाने सांगितलं ना काल त्याला हे बघ तू तुझं आता सध्या त्याच्या आयुष्यात काय होतं तर युद्ध त्याला करावं लागणार होतं. तर त्याचं फळ दोन प्रकारची होती. एकतर राजा बनशील किंवा स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. असं तर आता इथं तुम्ही गृहस्थ आहोत आपण किंवा आधी सध्या एखादा भक्त असेल म्हणजे ज्याने ब्रह्मचारी आश्रम वगैरे स्वीकारला असेल तर तो काय करेल. तो त्याला गुरूंकडून जे ज्ञान मिळेल म्हणजे जे वेदांप्रमाणेच आलेलं आहे त्याचा उपयोग कशासाठी करेल तर मे बी तो स्वतःला मिळालेल्या ज्ञानाचा समाजामध्ये सामान्य लोकांमध्ये प्रसार करायसाठी वापरेल. तसं नाही करेल तर एखाद्याला लिखाण आवडेल म्हणजे आणि सोप्या भाषेत तो थोडे काहीतरी ग्रंथ लिहील. कुठलीही गोष्टी तो गाईल तो कीर्तन करत गावोगावी फिरेल असं काहीही करेल पण तो एक गोष्टीने त्या कर्मफळ कुणाला अर्पण करेल कृष्णांना. आणि त्याचे फलस्वरूप म्हणून त्याला काय मिळेल कृष्णांची भक्ती मिळेल. ओके भगवत कृपा मिळेल. आता इथे तुम्ही गृहस्थ आहात म्हणजे आपण सगळेच तर आपण गृहस्थांनी काय करायचं गृहस्थांनी काय खूप करायला सांगितलेलं नाही. तुम्ही तुमची विहित कर्तव्य करा. मुलं आहेत तर त्यांना सांभाळा. आई वडिलांची काळजी घ्या. पत्नीचं घ्या काळजी. आणि तुम्हाला मुलं होतात ना तर आपण काय करायचं एकतर आपल्या इंद्रियांनी छोट्या छोट्या स्वरूपात सगळं सोडून नाही शकत. मग आपण घरातल्या घरात तरी हाताने देवाची पूजा करावी डोळ्यांनी त्यांना पाहावं. पुन्हा फुलं बिलची झाडं लावावी. कानानी त्यांच्याविषयी कीर्तन करावं मुखाने हरी नाम घ्यावं आणि मुख्य म्हणजे मुलं असतील तर लहानपणापासून त्यांना भक्तीच्या मार्गावर आणायचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या गोष्टी सांगा. तुम्ही देवपूजा करत असाल आरती करत असाल तर थोडी घंटी वगैरे त्यांच्या हातात द्या जेणेकरून ती वाजवतील. थोडीशी फुलं तोडून आणायला सांगा फुलं घालायला सांगा. आणि मुळात हे थोडंसं कथा सांगा की ज्यामुळे ती कृष्णाशी जोडली जातील. गृहस्थ धर्माचं हेच कर्तव्य सांगितलंय की जर का तुम्ही मूल जन्माला घातलंय तर ते तुम्हाला भक्त बनवायचंय. तर असं ओके. तर हे आलं ना त्यागाचं चक्र हे कोणही कसं आपल्याला जोडू शकतं कृष्णांशी ते इथे सांगितलेलं आहे. ओके. आणि मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तुम्ही एक लक्षात ठेवा इथे ना की आपण जे काय खातो पुढची स्लाइड घ्या. ते कृष्ण आपल्याला अर्पण करायला सांगतायत. हे बघा इथे वाचा माताजी. भागवत हा श्लोक ना वेगळा आहे म्हणजे भगवद्गीतेतला हरे नाही. हरे कृष्णा. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्धो सत्वशुद्धी सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती स्मृती लब्धे सर्व ग्रंथींना विप्रमोक्ष. हरे कृष्णा.
यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजातील अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेत होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बाई, तुम्ही कुठल्याही वर्णाश्रम धर्मामध्ये असा, तुमचं ध्येय काय सांगितलेलं आहे जीवनाचं, की तुम्ही यज्ञाने विष्णूंना संतुष्ट करणं हेच आपलं ध्येय असायला हवं. मग आता आपण 2-3 उदाहरणं बघितली ना, तसं तर आहे ना, इथे मुख्य म्हणजे आहाराविषयी सांगितलंय. तुमचा आहार ना खूप महत्वाचा असतो. बघा, तुम्ही तुमचा आहार आता मागच्या स्लाइड मध्ये दाखवलेलं, की आपल्या महाराष्ट्रात पण आपण म्हणतो ना, वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन मिळे जीवित्वा. म्हणजे अन्न नुसतं नाहीये, ते तुम्हाला जीवन देणार आहे. चोचले जिभेचे पुरवण्यासाठी त्याच्याकडे बघायचं नाही, ते आपल्याला जीवन देतं. हा, जीवन मिळे जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे ते एक प्रकारे तुमच्या समोर कोण आलेत? कृष्णच आलेत, स्वतः परमात्मा आलेले आहेत, त्याचा अपमान करायचा नाही. आणि जीवन अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. नुसतं पोट भरून असं समजू नका, ते यज्ञ आहे. आता यज्ञाचं काय, तर यज्ञाची व्याख्या बघितली ना, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या आनंदासाठी करता, कृष्णांच्या आनंदासाठी. त्यामुळे अन्न ग्रहण करणं हे पण यज्ञ कर्म व्हायला हवं. मग आपण आहे ना, जे काय खातो ते म्हणून ह्यांना अर्पण करायला हवं, कृष्णांना. कारण आत्ताच मी सांगितलं ना, की जे काही अन्नधान्य पिकवण्यासाठी मिळतं, म्हणजे लागतं, सूर्य चंद्राचा प्रकाश, ही जमीन, पाणी, हे आपण नाही बनवलेलं, ते आपल्याला मिळालेलं आहे. ते वापरूनच आपण अन्नधान्य पिकवतो. मग ते आपल्या मार्केटमधून घरी येतं. मग त्याच्यानंतर तुम्ही ते कृष्णांना अर्पण करूनच प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करायची सवय लावायला हवी. त्यामुळे काय होतं बघा, असा जेव्हा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो की नाही, त्याच्या ना आपल्या मेंदूवर खूप म्हणजे तो आहार शुद्ध असतो. म्हणजे प्रसाद म्हणून जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता आधी कृष्णांना अर्पण करून, तेव्हा तो आहार शुद्ध मानला गेलाय. त्यामुळे मनुष्याचं जीवन शुद्ध बनतं. आपल्या मेंदूच्या सर्व ग्रंथी पूर्ण क्षमतेने काम करतात. हा, आणि त्याच्यामुळे ते बघा, जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील म्हणजे मेंदूतील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते. हा, आणि त्या पूर्ण क्षमतेने काम करतात. मग जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हाच मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. हा, जेव्हा तुम्ही असं अन्न खाल, प्रसाद असणार, आणि तुमची स्मृती शुद्ध होत जाईल, तेव्हाच तुम्ही अध्यात्म, मी कोण आहे, कुठून आलोय, ह्या अशा गोष्टींचा, मोक्षाचा वगैरे विचार करू शकता. ओके, म्हणजे बघा हा अन्नाचा केवढा परिणाम असतो आपल्यावर. आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे वर्तमान समाजासाठी आवश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. मग तुम्ही त्याचाच जेव्हा ह्या मार्गाचा विचार करेल, की मी कोण आलोय किंवा कृष्णांशी कसं जोडू, तेव्हाच त्याची उत्तरं शोधाल आणि कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊ शकाल. हा, त्यामुळे आपला आहार आहे हा आपण कृष्णांना अर्पण करून प्रसाद म्हणून घ्यायला हवा. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे वाचा कृष्णा. मॅडम. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्णा. हा, आता इथे कृष्ण सांगतायत बघा, की तुम्ही भगवत भक्त आहात ना, तर तुम्ही अन्न हे यज्ञाल म्हणजे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न खातात. तुम्ही काही खाताना आधी कृष्णांना अर्पण करून आपण खायला हवं. आता इथे असं का म्हणतायत, इतर जे लोक स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखरच केवळ पाप भक्षण करतात. तर तुम्ही आता मांसाहाराचं सोडून द्या, तिथं तर पशु हत्या होते त्यामुळे पाप लागतं. पण इथे पूर्ण सगळं अन्न सांगितलंय. तर कसं आहे ना, तुम्ही पालेभाज्या खाता, तुम्ही मोड आलेली धान्य खाता, ह्यामध्ये पण सूक्ष्म स्वरूपात जीवन असतं. मग त्याचं ना आपल्याला हे लागतात किंवा
जीवन जगतानाच किंवा आता ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत ट्रॅव्हलिंग मध्ये काही किडे मुंगे मरतात किंवा आपण चालताना बोलताना सुद्धा आपल्या नकळत पण आपल्या हातून काही प्राणी हे होतच असतो. गरम पाण्याने आंघोळ केली तर पाईप मधल्या त्या सूक्ष्म जंतू वगैरेंना पण त्रासच असतो, मग ते मरतात वगैरे. मग इथे ना जेव्हा तुम्ही कृष्णांना ह्या सगळ्याची आपल्याला बंधनं लागत असतात. मग जेव्हा आपण कृष्णांना अर्पण करतो भोजन आणि मग खातो, तेव्हा आपल्याला ही बंधनं लागत नाहीत. म्हणून आहे ना ते तसं म्हटलंय की जे लोक कृष्णांना न अर्पण करता भोजन घेतात ते केवळ पापच भक्षण करतात. मग त्यांना त्याची बंधनं लागत असतात. आपण आहे ते मॅक्झिमम आपला प्रयत्न हवा की आपण आधी कृष्णांना अर्पण करून मग भोजन म्हणून ग्रहण करायचं, प्रसाद म्हणून. हा, आणि आता का असं जर का वाटत असेल मी का देऊ, हे माझं आहे, तर तुम्ही त्या चक्रामध्ये बघितलं ना, ज्यापासून आपण सध्या जीवन जगतोय हे ज्ञान कुठे ना कुठेतरी आपल्याला वेदांनी दिलेलं आहे. ते वेदांचं ज्ञान कुणी दिलंय? कृष्णाने दिलंय. ज्यापासून काही तुम्ही जॉब करत असा, जे काय करता, त्यासाठी जे रिसोर्सेस वापरतो आपण ते पृथ्वीमधले, ते हवा पाणी हे सगळं कुणी दिलंय? त्यांनी दिलंय. मग त्यामुळे ते त्यांना अर्पण करायला हवं, नाहीतर आपल्याला पाप लागतं. म्हणजे हे बघा, आता तुम्ही जर का एखाद्या तुम्हाला थोडं वाटलं घरात फर्निचर बनवावं आणि मग जर का तुम्ही एखादा हे बोलवलात सुतार आणि सुताराला सांगितलंस की बाबा तुझी मजुरी सांग, ती आम्ही तुला देतो आणि लाकूड सामान पण आणून दिलं आणि आमचं फर्निचर बनव. मग सुताराला वाटलं की मी खूपच छान फर्निचर बनवलंय, मी बनवलंय म्हणजे माझं आहे, आता मी घरी घेऊन जातो. हा, मग तुम्ही जाऊन द्याल का त्याला घेऊन जायला? तर म्हणजे ऑब्व्हियसली आपण असं नाही ना, सुतार असं नाही म्हणू शकत की मी बनवलंय म्हणजे माझं आहे, कारण लाकूड आपण दिलंय. हा, पुन्हा त्याची मजुरी पण दिली आपण, तर आपण त्या सुतारासारखे झालेलो आहोत. आपण ना इथे थोडंफार काहीतरी बनवतो आणि आपल्याला समजतो की हे सगळं माझं आहे. तसं नाहीये. इथं ते बनवायचं लाकूड, तुमची मजुरी ही तुम्हाला कोणीतरी दिलेली आहे. त्यामुळे ज्याचं आहे ते सामान त्याला द्यायला पाहिजे तुम्ही. हा, तसं आहे हे. म्हणून यज्ञ इथे जीवन जगताना आपल्याला आपल्या ही जी फळं जी आहेत कर्मांची, ही कृष्णांना अर्पण करायला पाहिजे. आपण इथले मालक नाहीये. इथे आपल्याला जन्म मिळाला आहे, तर जे जगण्यासाठी आवश्यक आहे ते करताना मिथ्या अहंकारात राहायचं नाही. आपण हे मी आहे, हा आहे मिथ्या अहंकार, की हे माझं आहे. हा, म्हणजे ह्याला म्हणायचं मिथ्या अहंकार, की हे सगळं माझं आहे, माझ्यामुळे आहे, असं नाहीये. आपण नित्य कृष्णाचे दास एवढंच बनू शकतो. बाकी सगळं आपल्याला ऑटोमॅटिक आधीच प्रकृतीकडून मिळालेलं आहे. ओके. त्यामुळे आपल्याला योग्य चेतनेमध्ये राहायचं, कृष्ण भावनेमध्ये राहायला शिकायचं, की हा, हे माझं कर्तव्य आहे, ते मी करेन आणि त्याचं फळ कृष्णाला अर्पण करेन. नाहीतर आपल्याला त्याची बंधनं लागतात आणि ती बंधनं म्हणजे कर्मफळ जी लागतात ती भोगण्यासाठी तुम्हाला सतत पृथ्वीवर जन्म घेत राहावा लागतो. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. ओके. आता ना इथे मगाशी आपण वेगवेगळी उदाहरणं बघितली, तर इथे गृहस्थांचं आहे बघा. हरे वाचा माताजी. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. हरे कृष्ण. मग आपण आता ते चक्र बघितलं ना, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आपण अन्नधान्यावर जगतो, मान्य आहे. पण ते कशापासून निर्माण होतं? पावसापासून. आणि त्याच्या आधी एक त्याग म्हणून होतं. मग पाऊस कशातून उत्पन्न होतो? तर यज्ञामधून. म्हणजे तुमची ना जी कर्मफळ तुम्ही भगवंतांना अर्पण करता त्या प्रमाणात तुम्हाला पाऊस मिळत असतो. हा यज्ञ हा तुमच्या विहित कर्मातून होतो, म्हणजे तुमच्या कर्मांप्रमाणे तुम्हाला पाऊस मिळत असतो. पण हा पाऊस कसा असतो माहितीये? हा चांगला पाऊस असतो. म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाचं भागवतम मध्ये वर्णन आहे, पण हा पडणारा पाऊस योग्य पाऊस असतो. म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवायला जसा हवा, पुन्हा पाण्याचे साठे आपले
नद्या वगैरे भरण्यासाठी जेव्हा हवा तेव्हा योग्य असा पाऊस. तो असा पाऊस नसतो की नेमकं पिकं पिकलेल्या टायमात आला आणि सगळं धुवून गेला, असा नाही. जेव्हा तुम्ही जीवन हे यज्ञ म्हणून म्हणजे भगवंतांना अर्पण सगळं आपलं कर्मफळ करून वगैरे असतात जीवन जगत, तेव्हा जो पाऊस पडतो तो चांगला असतो, जो अन्नधान्य पिकवतो, नदी वगैरे व्यवस्थित भरतो आणि मग त्याच्यापासूनच आपण अन्नधान्य पिकवतो, मग तेच भगवंतांना परत अर्पण करायला पाहिजे. त्यामुळे हे चक्र पूर्ण होतं आणि सगळेच आनंदी असतात. म्हणजे बघा, आता हे गृहस्थ आहेत, हे कसे करतायत बघा, हरिनाम संकीर्तन करतायत. मग त्याच्यामुळे मध्ये देवी देवता दाखवलेत, त्यांना त्यांचा भाग दिल्यामुळे ते आनंदी आहेत. आणि आपण पुढच्या अध्यायांमध्ये हे डिटेल शिकणार आहोत, सृष्टीची रचना कशी आहे. तर हे जे सारे देवी देवता असतात ना, हे म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचे मॅनेजर कसे असतात तसे आहेत. त्यांना त्या पोस्टवर नेमलेले आहे की तू हे काम कर. ते त्यांचं कर्तव्य आहे, ते करत राहणार. आणि ह्या कंपनी आहे कुणाची, तर कृष्णांची आहे. मग जेव्हा आपण यज्ञ म्हणजे काय, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णूंच्या आनंद प्रित्यर्थ करता, मग जेव्हा त्यांना अर्पण करता, जेव्हा कंपनीचा मालकच आनंदी, तेव्हा मॅनेजर पण आनंदी आणि आपण पण आनंदी. असं असतं ते. हा, आणि तुम्हाला एक लक्षात ठेवा की आपल्यावर आहे ना 5 प्रकारची हे असतं, म्हणजे 5 यज्ञ सांगितलेले आहेत जे मनुष्याने जीवनात करायला हवे. ऋषी यज्ञ पहिला, म्हणजे हे जे आपण शिकतो, आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचलेलं आहे लिखित स्वरूपात, हे वेगवेगळ्या ऋषींनी वगैरे आपल्याला दिलेलं आहे, हो की नाही. तर त्या ऋषींचे आपल्यावर केवढे, म्हणजे आयुर्वेदापासून सगळं घ्या, त्या ऋषींचे त्यामुळे आपल्यावर खूप हे आहेत उपकार की त्यांनी आपल्यासाठी हे वेगवेगळ्या स्वरूपातलं ज्ञान दिलेलं आहे. आता व्यासदेवानी हे एवढं सगळी पुराण वगैरे लिहिली, हे सगळं. मग ऋषींचं यज्ञ, हा ऋषी यज्ञ म्हणजे ऋषींचे आपल्यावर ऋण आहे. त्याच्यानंतर दुसरा पितृयज्ञ, ज्या पितृंपासून आपला पूर्वज, आपले ज्यांनी आपले आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला, हे जीवन दिलं, आणि आपले सगळे पूर्वज की त्यांनी त्यांची कर्म योग्य करत राहिली म्हणून आपल्यापर्यंत म्हणजे आपण जन्माला आलो. मग त्या पूर्वजांचं आपल्यावर हे असतं, ऋण असतं. मग तुम्ही फक्त एकदा त्यांना म्हाळाच्या महिन्यामध्ये हे देणं, जल आणि भोजन अर्पण करणं आणि संपला असं नाही. त्या पूर्वजांविषयी तुमच्यामध्ये नम्रतेची भावना हवी. हा, आई वडिलांची सेवा करा. पूर्वज तर आता नसतात, मग नम्रतेची भावना हवी की त्यांनी आई वडिलांना चांगले संस्कार दिले, आई वडिलांनी आम्हाला दिले, असं. त्यांचं ऋण असतं हा आपल्यावर. मग पितृऋण झालं. मग ब्रह्मऋण किंवा देव म्हणजे ब्रह्मयज्ञ किंवा देवयज्ञ हा करावा लागतो. म्हणजे हे आता दाखवलं ना, वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेले आहेत. वरुण देवता, सूर्य देवता, चंद्र देवता, हे त्यांच्या, वायू देवता, हे त्यांच्या त्यांच्या कामासाठी नेमलेले आहेत. पण ते आपल्यापेक्षा जास्त शुद्ध आहेत, पवित्र आहेत. मग ते पण त्यांच्या ड्युटी एकदम योग्य प्रकारे निभवतात. त्यामुळे आपलं जीवन जगणं इथं सोपं होत असतं. आता सूर्य वेळेत येतो, हा, तर त्यामुळे आपण त्यांच्याविषयी पण नम्रता हवी, त्यांचंही ऋण असतं आपल्यावर. मग त्याच्यानंतर भूतयज्ञ, म्हणजे हे जे आपल्या आजूबाजूला प्राणी असतात ना, जे गाय दूध देते, बैल शेती करायला मदत करतो, आणि पण सगळ्या आता तुम्ही बघताना वेगवेगळ्या म्हणजे वनस्पतींमध्ये फर्टिलायझेशन व्हायला पण कीटक मदत करतात, चिमण्या मदत करतात. मग ह्या सगळ्या प्राण्यांचं आपल्यावर एक ऋण असतं. ते ही सृष्टी चालवतात ना थोड्या प्रकारे काहीतरी. हा, मग त्यांच्याविषयी पण तुम्ही जसे कृष्णांचं निर्मिती आहात, मूल आहात, तसंच भगवंतांचे ते पण आहेत. हा, आपल्याला त्यांच्याविषयी करुणा हवी, ना की त्यांच्या वाटणीचं पण, जसं आपण सुरू केलंय स्वतःच्या वाटणीचं तर संपवतोच आहे, त्यांच्याही वाटणीचं संपवतोय, तसं नाही. आपल्याला त्यांच्याविषयी करुणा हवी. आणि नंतर नरयज्ञ, म्हणजे आपल्या आजूबाजूला समाज पण वेगवेगळ्या, आता सैनिक बॉर्डरवर लढतात, शास्त्रज्ञ असतात ते रिसर्च करत असतात, शिक्षक तुम्हाला शिकवतात, डॉक्टर तुम्हाला वैद्यकीय सेवा देतात. त्यामुळे समाजाचं नरऋण, नरयज्ञ पण असतो, समाजाचं पण आपल्यावर ऋण असतं. हे सगळ्यामधून आपण मुक्त व्हायला हवं, म्हणजे मुक्त व्हायला हवं नाही, पण तुम्ही नम्र असायला हवा. मग आता तुम्ही म्हणणार की ह्या 5-5 जणांचं वेगवेगळं कधी मी करत बसू, तर ह्या सगळ्यांच्या वर कोण आहेत, कृष्ण आहेत.
हा आता यज्ञ हे सगळे यज्ञ आहे. पण यज्ञाचे अधिपती कोण आहेत? विष्णू आहेत. त्यामुळे तुम्ही तुमची सारी कर्म जर का विष्णूंना अर्पण करत असाल तर ऑटोमॅटिकली हे पण सगळे तृप्त राहणार. हा ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. मोठा आहे हा जरासा अध्याय, पण काय पर्याय नाही. हे बघा हा, हे आपले चैतन्य महाप्रभू आहेत. आपली ब्रह्म मध्व गौडीय धारा आहे. उद्या सांगते मी तुम्हाला चौथ्या अध्यायात. तर चैतन्य महाप्रभूंनी ना 500 वर्षापूर्वी बंगाल प्रांतात अवतार घेतला होता. स्वतः कृष्णच आलेले चैतन्य महाप्रभू म्हणून. त्यांनी काय सांगितलंय, कलियुगाचा धर्म काय आहे आता बघूया आपण. हरी नाम जप आहे. ते बघा, यज्ञ संकीर्तन प्रायर्जंती ही सुमेधस, म्हणजे हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे. तर संकीर्तन यज्ञ, तर हरिनाम जप मग जप करा. किंवा तुम्ही आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हरी विठ्ठलाचे बघितलं ना, आषाढी एकादशीमुळे किती सगळा महाराष्ट्र बुडालेला आहे भक्तीमध्ये. तर ते संकीर्तन यज्ञ, तर कलियुगाचा तोच धर्म आहे आणि आपण तो करायचा. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आता तुम्ही कुठला करू शकाल? कर्मकृष्णांना अर्पण करा हे तर आलंच, पण हरिनाम जप हा कलियुगाचा धर्म आहे. हा श्रेष्ठ यज्ञ तोच आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि आपला बघ म्हणजे प्रोपच आपल्या इस्कॉनचं काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि इथे 10व्या अध्यायात ना आपण बघणार आहोत, कृष्णाने सांगितलेलं आहे सर्व यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे. त्यामुळे आपण नाम जप करायला हवं. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. तर आपण मी एक व्हिडिओ पाठवायला सांगते माताजींना, ज्याच्यामध्ये तुम्ही जप कसा करायचा हे डिटेल दाखवलेलं आहे. तर हरे पहिल्या कृष्ण माताजी, मी पाठवलाय, आजच पाठवला. ओके एकादशीचा ओके, पण मग तुम्ही पाठवला आणि तो पण पाठवला. हा आता आज आहे ना, आज आता मी आपला क्लास पूर्ण करते, मी ते सांगत नाही. त्याच्यात ना त्यांनी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, हा म्हणजे आपले जे 5 आचार्य होते त्यांना प्रणाम करायचं आणि मग हरे कृष्णाचा म्हणजे हा पूर्ण मंत्र या जप 108 वेळा करायचा असतो. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. पण का करायचा? तर कलियुगाचा धर्मच आहे हरी नाम जप. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुढचं पूर्ण करूया मग आणि मी तुम्हाला थोडस सांगते. हा हरे आता कृष्ण. कृष्ण इथे आता हे सांगतायत की म्हणून कर्म कांडापासून कर्म योगाकडे येतोय, आपला प्रवास होतोय बघा. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हा तरच तुम्हाला ना तुमच्यामध्ये कर्मफलांची आसक्ती असेल. तर म्हणजे आता मी तुम्हाला त्या फर्निचर बनवणाऱ्या सुताराचं हे दिलं. जर का तुम्ही दुसऱ्याच म्हणजे तुम्ही चोर ठरत असता. जर का मग तुम्ही काय करणार? जर का बोलवलेला सुतार बनवलेलं सगळं साहित्य घेऊन गेला तर आपण काय करू? पोलीस कंप्लेंट वगैरे असंच करू ना. तर त्यामुळे आपली कर्मफलांवरची आसक्ती नाही. आता इथे अर्जुनाला पण तेच सांगते, तुझं युद्ध करणं हे कर्तव्य आहे ना, तर तू ते करायला हवं. त्या फळांवर आसक्ती ठेवू नकोस. ती फळं का तुमच्या हे बघा, तुम्ही कृष्णांना जेवण अर्पण केलं म्हणून तुमच्या प्लेट मधलं ताटातलं जेवण गायब झालं का? पण त्याची जी आपल्याला बंधनं लागणार आहेत ती लागणार नाहीत. म्हणून ते त्यांना अर्पण करायला. आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा गीता शिकतो तेव्हा आपल्यामध्ये ती नम्रता यायला हवी की हा हे सारं त्यांनी दिलेलं आहे, आपण कुठूनही आणलेली नाही. तुम्ही मातीची निर्मिती केली आहे का? की तुम्ही कुठल्या बिया बनवल्या आहेत? हा त्यामुळे आपण कर्माच्या फळांवर आसक्ती, आता मुलांना शिकवते तेव्हा मी नेहमी सांगते की पूर्ण प्रयत्न करा एखाद्या एक्झाम मध्ये चांगला मार्क मिळवायचे. बाकी जे मार्क मिळतील ते मग पुढे भगवंतांवर, पण तुमच्या हातात काय असतं? प्रयत्न करणं. ते योग्य वेळ तेव्हा मग मोबाईल मध्ये वगैरे गुंतून नाही राहायचं. तसं तुम्ही जीवनाच्या ज्या क्षेत्रात आहात, सध्या ज्या फेज मध्ये आहात तिथली कर्तव्य करा. बाकी कृष्ण बघून घ्यायला समर्थ आहेत. हा तर आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावर चालू शकू, एकाग्र होऊ शकू. ओके.
घ्या माताजी पुढची स्लाईड. हा हे ते ह्याचं हे आहे बघा. अर्जुनाला व म्हणजे अवांछित संतती निर्माण होईल किंवा पूर्वजांना जल कोण अर्पण करेल, मुलांना त्यांच्या घराण्याच्या परंपरा कोण समजावून सांगेल, इतके प्रश्न अर्जुनाला पडलेले बघा. कसा राजा होता तो. तर ते वाचा माताजी. शर्मिला माताजी वाचणार का तुम्ही? हो, वाचते ना. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती ते जे करते त्याचे अनुकरण सामान्य जन करतात. आपल्या अनुकरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हा आधी आपण हे कृष्ण काय सांगतायत ते बदकाच्या उदाहरणावरून बघूया. हा बदक आहे. तुम्ही बरेचदा बघितलं असेल, तुम्ही कधी असं नदीच्या वगैरे पाणवठ्यांच्या किनारी गेलात ना, तर तुम्हाला दिसतं का बदक असतं बघा, आई बदक असतं बघा, त्याच्या मागे रांगेत पिल्लं असतात तिची. आणि ते बदक मोठं, आई ज्या बाजूला वळते पिल्लं पण त्याच बाजूला, ते पण रांगेतच वळत असतात पोहताना. तर इथे कृष्ण काय सांगतोय माहितीये की अर्जुना तू तर एक म्हणजे राजकुळातला आहेस. हा तू काळजी करू नकोस की तुझ्या नंतर म्हणजे युद्धामध्ये खूप मनुष्यहानी झाली तर पुढच्या पिढीचं काय होणार, संस्कारांचं काय होणार. तर इथं नियम कसा आहे, श्रेष्ठ वरिष्ठ जसे वागतात सेम तसंच त्यांच्या मागून येणारे पण वागत असतात. तू जर का युद्ध लढलास हा तर तुझे मागच्या पण तुझी प्रजा तुझे मागचे वंशज हे तोच आदर्श घेतील की हा आमच्या अर्जुनाने एवढं मोठं युद्ध व्यवस्थित लढलं आणि ते पण त्यांच्या जीवनात तसंच करतील, तुझा आदर्श ठेवतील आणि तेही त्यांचं त्यांचं कर्तव्य करतील. पण तू जर का आता रणांगण सोडून गेलास तर ते पण तोच हे घेणार, काय म्हणतात तो आदर्श, की हा तेव्हा अर्जुन गेला होता आता आम्ही पळून गेलो म्हणून काय झालं असं. त्यामुळे जे समाजाची ही हे असते मेंटॅलिटी की श्रेष्ठ जसे वागतात तसंच मागून येणारे वागतात. हा त्यामुळे आपल्या अनुसरणीय कृत्यानी तू आदर्श ठेव, आपोआप मागची लोक त्या म्हणजे त्या मार्गांवर चालतील. आणि तुम्ही विचार करा ना की प्रत्येकच जणाने आपलं कर्तव्य आजही पृथ्वीवर प्रत्येकाने आपलं कर्तव्य योग्य प्रकारे केलं असतं. त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे म्हणजे त्याच्यापासून सुटण्यासाठी किंवा पैसे घेऊन ते न करणं वगैरे असं काही केलं नसतं तर व्यवस्थितच चाललं असतं की नाही सांगा सगळं. जे ज्याचं कर्तव्य आहे तो जो ज्याचा जॉब आहे किंवा त्याच्यावर जी जबाबदारी आहे ती त्याने योग्य पार पाडली असती तर सगळं सुरळीतच चालेल की नाही, हो ना. हा घ्या माताजी. त्यामुळे इथे अर्जुनाच्या ह्या पारिवारिक परंपरांचं इथे उत्तर कृष्णाने दिलंय की ते आपल्या आचरणातून आपण आदर्श ठेवायचा असतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर ते सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल. त्यामुळे मी सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण स्वतःचं उदाहरण देत आहेत त्याला की समजा हे कृष्ण, हे आता अर्जुनाला हे माहित होतं की हे सारे कृष्ण हे पुरुषोत्तम आहेत, त्यांच्यापासूनच साऱ्याची निर्मिती आहे. ते काय म्हणतात समज ते म्हणजे षडगुण आपण बघितले ना, भगवान का म्हणायचं त्यात एक वैराग्य होतं बघा. त्यांना कशाचीही कण मात्र आसक्ती नाहीये, पण ते तसे नसते, त्यांचं नियत कर्तव्य ते करत नसते. तर काय काय होईल बघा, त्यांना कशात तरी अचानक आसक्ती उत्पन्न झाली असती किंवा ते पण मी कर्तव्य करणार नाही, मी हे सगळं सोडून देतो म्हटले तर काय होऊ शकतं, ग्रहगोल पूर्ण नष्ट होतील. हा आणि वेगवेगळी अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास आणि विनाशासाठी शांततेचा भंग करण्यास तेच कारणीभूत होतील. त्यामुळे तसं नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्यावर चालायला हवं. ओके. आणि कृष्ण स्वतःच्या उदाहरणामधनं सांगतायत की ते तसं आचरण करतात. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. आपणही करायला हवं. हरे कृष्ण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन
विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्ती मार्गाने भावाने कर्म करून त्याचे लोकांना कृष्ण भावनेच्या यथार्थ विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे मग आता इथे कृष्ण थोडं आपल्याला सांगतायत की तुम्हाला जर का हे कर्मफळांना कृष्णांना अर्पण करायला हवं वगैरे असं थोडं कळतंय, पण मग लगेच तुम्हाला वाटतं ना की आपण दुसऱ्याला पण सांगावं, तर अचानक सांगून पटणार नाही. ह्याच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा लागतो. हा, मग तुम्ही कम्युनिकेशन स्किल आहे, तुम्हाला एखाद्याला हे समजावून सांगायचं असलं तर सौम्य भाषेत सांगायला हवं तुम्ही. म्हणजे आता बघा इथे काय सांगितलंय की जी अशी म्हणजे नियत कर्मफलांमध्ये आसक्त असतात, म्हणजे ज्यांना कृष्ण भावना वगैरे असं फारसं काही माहित नाहीये, हा, त्यांना बघून आहे ना तुम्ही त्यांना कर्म करायचं वगैरे थांबवू नका. ते तसं ऐकणार नाहीत. तुम्ही जरासं त्यांची कर्म ते करू देत, ते शेतकरी वगैरे आहेत तर तुम्ही जरासं त्यांच्याशी गोड बोला आणि त्यांना काय सांगा की या उलट भक्तिभावाने कर्म करून त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. म्हणजे आता इथे बघा थोडस सौम्य भाषेत बोला त्यांच्याशी, की आता एखादा इथे एक माणूस नारळाच्या झाडावर चढतोय, नारळ काढतोय, तर त्याला सांगा की बाबा तू मंदिरातल्या प्रसादासाठी वगैरे त्यातले थोडे नारळ दे. तो नाही, किंवा मग तेही त्याला जमणार नसेल तर तू तुझ्या घरात प्रसाद बनव काहीतरी नारळाचा आणि भगवंतांना अर्पण करून खा, असं सांगा. शेतकरी असेल तर तू धान्य पिकवलंयस त्यातलं थोडस दान कर, नाही तर रोजचं अन्न तू आधी कृष्णांना अर्पण करून खात जा. असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी ना तुम्ही कृष्णांशी जोडून घ्यायला त्यांना सांगायला पाहिजे. मग जर का मग ते हळूहळू ही कृष्ण भावना म्हणजे आपोआप पुढे आपण शिकू, आपोआपच आपण ह्या मार्गावर चालत राहतो. ओके. पण अचानक काय करायला जाऊ नका, सौम्य भाषेत सांगा. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्ण मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ना इथं आपण म्हणत असतो म्हणजे ना की हा मिथ्या अहंकार मगाशी एक चित्र बघितलं तसं आता इथे ना आपण कृष्ण काय म्हणतोय, तुम्ही मिथ्या म्हणजे अहंकार म्हणजे चुकीच्या अहंकारामध्ये असाल की मी करताय, माझ्यामुळे तुम्ही आहात, माझ्यामुळे हे कुटुंब चालतंय, ह्याला म्हणायचा मिथ्या अहंकार. हा, तर आता इथे कृष्ण का असं नाहीये, आपल्यावर जी कर्तव्य आपण कसं आपला व्ह्यू ठेवायला हवा की हा हे माझं कर्तव्य आहे, हे मला करायचंय, बाकी सगळं म्हणजे सगळं कृष्णांना अर्पण आहे. तर आणि कशामुळे आपण समजत असतो आपल्याला करता, तर आपण अज्ञानात असतो म्हणून. आणि ऍक्च्युअली आहे ना कसं आहे, आपण पण करता नाहीये, आपण प्रकृतीच्या सत्व रज आणि तम असे 3 गुण आहेत त्याने बांधले गेलेले होते आणि त्याच्यामधून कर्म करत असतो. आता तुम्हाला ते आत्ता नाही कळणार, जेव्हा आपण 14वा अध्याय शिकू त्याच्यामध्ये हे तुम्हाला अगदी डिटेल कळणार की कसं आपण ह्या प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलं गेलेले आहोत. हा, तेव्हा तुम्हाला कळणार. पण ह्या मिथ्या अहंकारामध्ये नाही राहायला पाहिजे आपण की माझ्यामुळे सगळं आहे. कालच आपण बघितलं ना, आपण अनंत प्रवासात असल्यासारखे आहोत. हा त्यामुळे आपल्या असण्या नसण्याने काही खूप फरक नाही पडत. घ्या माताजी, आपण एकच करू शकतो, आपल्या कर्तव्यांच्या मार्गावर चालत राहणे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, आता ना हे वाचा माताजी, हा छान आहे. अर्जुन म्हणाला, हे ऋषी वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पाप करण्यास प्रेरित होतो. हा, म्हणजे इथे अर्जुन किती प्रांजल मनाचा आहे बघा. हा, आपल्याला पण आपण त्याच्यामध्ये बघायला हवं. त्याला हे प्रश्न पडले की तो इथे काय म्हणतोय माहितीये, मला आवडतंय तुम्ही सांगताय ते ऐकायला आणि मला तसंच वागायचं पण आहे, पण काहीतरी असं आहे की जे मला ते करण्यापासून रोखतंय. म्हणजे इच्छा नसताना पण बळेच पापकर्म करण्यास का बरं प्रेरित होतो आपण. कधी कधी आपल्याला पण असं होतं, आपण म्हणतो खूप की मी आता पटकन उठून जपमाळा पूर्ण करते माझ्या ठरवलेल्या, पण उठतो आणि जाऊन टीव्ही समोर बसतो.
ठरवलेलं असतं की नाही आज जरासं एवढं एक रोज मी एक भगवद्गीतेचं पान तरी वाचेल. पण अगदी त्याच वेळेस आपल्याला आपले मोबाईल मध्ये बघायला वेळ मिळतो. असं मग असं का होतं की बळेच आपण ती कर्म करायला हे करतो. आतून वाटत असतं की चांगलं करावं. म्हणजे हे कृष्णानी ना हे आपल्याला उत्तर दिलेलं आहे. हे आपण पुढच्या अध्यायांमध्ये पण बघू. ह्याचं उत्तर आहे कामना. कामना आपल्या इच्छा इच्छा आणि इच्छा ज्या संपतच नाहीत. त्यामुळे पुढचा श्लोक बघूया. हे जी स्लाइड आहे ना ह्याचा तुम्हाला आता अर्थ नाही कळणार. आपण पुढच्या अध्यायांमध्ये ह्या मी शेजारच्या चित्राचा अर्थ सांगते तुम्हाला. हा मग आता जी पुढची स्लाइड घ्या. की गुरु उद्या सांगते, नाही तर गुरूंचं आपल्या आयुष्यात येणं गरजेचं असतं. पुढची स्लाइड घ्या माताजी. की आता कृष्ण काय सांगतोय बघा, का बरं असं होतं. वाचा माताजी. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. हरे कृष्ण. रेश्मा माताजी थांबा तोपर्यंत मी ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. म्हणजे इथे कृष्ण सांगतायत की बलवान आहे काहीतरी जे मला थांबवतय, तुमच्या सांगितलेल्या मार्गावर चालू देत नाही. अर्जुन विचारतोय ना हे का असं होत असेल, तर याचं उत्तर आहे कामना. आपल्या ज्या ह्या इच्छा आहेत ना त्या इतक्या बलवान असतात. त्यांना हा जो म्हणजे आता बघा तुमच्याकडे एक 50 भर साड्या ऑलरेडी आहेत, तरी पण आपल्याला तो आकडा फुगवायचा असतो. तो 100, 200, 1000 असा न्यायचा असतो. किंवा आपल्याला वस्तू म्हणजे आणि हवं असतं सगळं आणि आणि आपण त्याच्या मागे जातच असतो. तर ह्या कामना जोपर्यंत असतात ना तोपर्यंत तुम्ही कृष्णांच्या मार्गावर ह्या कर्तव्याच्या मार्गावर नाही चालू शकत. मग त्यांनी इथे ना उदाहरणं दिली आहेत. जसा बघा आपण शेवटच्या आधी घेऊया. म्हणजे धुळीने झाकलेला आरसा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही उभं राहिलात तर तुम्हाला तुमची प्रतिमा योग्य दिसणार नाही, कारण पूर्ण आरशावर धूळ आहे. मग हे असतं हे साधारण वृक्ष योनीसाठी दिलंय की कामना इतक्या जास्त आहेत की नाही तुम्ही ह्या ज्ञानाच्या मार्गात दिसत पण नाहीये तुम्हाला. मग त्याच्यानंतर आहे की आईच्या पोटातला गर्भ जो ह्याने गुंडाळलेला आहे. आईच्या पोटातली ती वार असते ना त्याने असा गुंडाळला गेलाय. त्याला आतल्या गर्भाला हालचाल पण करता येत नसते बिचाऱ्याला त्या टायमाला. तर मग हे कुणाचं प्रतीक घेतलंय, तर ते आहे हे प्राणी योनी असते ना, प्राणी जे असतात त्यांचं घेतलंय की जे हालचाल वगैरे तर करू शकतायत पण ती प्रगत चेतनाच नाहीये त्यांना की ते कृष्णाच्या मार्गावर चालू शकतील भक्तीच्या. मग त्याच्यानंतर दिलंय उदाहरण अग्नीचं. जो अग्नी आहे ना धुरामध्ये आहे, थोडीशी फुंकर टाकली तर अग्नी व्यवस्थित प्रज्वलित होऊ शकतो. मग आपल्या पण आहेत ना ह्या ज्या कामना आहेत ह्यांना आपण हे करायला म्हणजे ह्या धुराला, तो जो कामनांचा धूर आहे ना तो एक ज्ञानाच्या मार्गावर चालून हा फुंकर एक चांगली मारून तो एक यज्ञ पेटवायला, अग्नी पेटवायला हवा आपल्याला. तो धूर बाजूला करायला हवा. तर आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर आपण चालू शकू. त्याचं मेन कारण आलं ना लक्षात, कामना. कामना म्हणजे अनियंत्रित इच्छा. आणि त्या कशा असतील, त्याचा नियम आहे तुम्ही जेवढ्या पूर्ण करणार तेवढा तो वाढत जाणार. तो एक पेटलेला यज्ञ यज्ञ नाही म्हणू शकत. ती मोठा ययातींचं पुस्तक वाचलंच असणार ना, त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की तुम्ही आहुती जेवढी यज्ञात घालाल तेव्हा तेवढी ती ज्वाला आणि प्रखर होत जातात. असं नाही होत की झालं माझं पूर्ण आणि आता बास करा हे मिटवा, असं नाही होत. तुम्ही जेवढ्या अनियंत्रित इच्छा पूर्ण करत जाणार तेवढ्या त्या आणि वाढत जाणार. त्यामुळे तुम्हाला ज्ञानात स्थित व्हावं लागेल, तर तुमच्या कामना कंट्रोलमध्ये राहणार आणि तुम्ही ह्या भक्तीच्या मार्गावर चालू शकाल. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता बघूया हा काम असतो कुठे, राहतो कुठे. तो 3 ठिकाणी राहतो, मन, बुद्धी आणि इंद्रिय.
ह्या 3 ठिकाणी काम वास करतो. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. माताजींना ऍक्च्युली जायचं असतं. हरे माताजी हरे तुम्ही कृष्ण. रेकॉर्डिंग स्टॉप करेल आहे ना तुम्हाला वेळ? हा आहे माताजी, कॉलवर होते. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेचला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात अच्छिदला जातो. हरे कृष्णा. हा, हे आता आम्ही बघितलं. हा, आपण पण ह्याप्रमाणे वेष्टीले गेलेलो आहोत. मग आता तो हा काम आहे, हा कसा बरं आपण बाजूला करायचा ते बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, मग वाचा माताजी. थांबा. म्हणून हे भरत शर्व अर्जुना, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा थांबा एक मिनिट, ट्रान्सलेशन बरोबर झालेलं नाही. तर मग मी तुम्हाला म्हंटल ना, हे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर जर का चाललात तरच हे आपण बाजूला करू शकू. म्हणून हे भरत शर्व अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हा, त्यामुळे आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर चालायला हवं, इंद्रियांचं नियमन करायला हवं. म्हणजे तुमची इंद्रिय आता 3 ठिकाणी असतो, मन, बुद्धी आणि इंद्रियांमध्ये तुमचा हा काम निवास करतो. हा, आता जी पुढची स्लाइड घ्या. आपण एक जीवनाचा रथ बघूया, म्हणजे तुम्हाला तो कसा कंट्रोलमध्ये ठेवायचा तो कळेल. मनुष्याच्या शरीराचा रथ आहे, सॉरी जीवनाचा नाही. थांबा, पुढची स्लाइड घ्या माताजी. ह्याच्या पुढची घ्या, 1 मिनिट. हा, बरं बरं. हा रथ आपण बघूया आणि मग 42वा श्लोक घेऊया. हा, माताजी तुम्हाला जेव्हा हे होईल तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा, मी क्लास कंप्लीट करते. हा, तर आहे ना, हा आपल्या मनुष्याच्या शरीराचा रथ आहे, हे आपलं शरीर आहे. हा, हे 5 घोडे म्हणजे कोण आहेत सांगा? आपली 5 इंद्रिय. तुम्ही लक्ष देऊन बघा. ह्या आता तुम्ही घोड्याला लगामाने कंट्रोल करता. कुठलाही घोडा कंट्रोल कसा होतो? तर लगाम. मग तो लगाम म्हणजे काय आहे? आपलं मन आहे. हा, तो लगाम आहे कुणाच्या हातात? तर तो निळा हे घातलेला आहे, ती बुद्धी आहे आपली. म्हणजे आलं लक्षात, या जीवनाच्या रथाचा ड्रायव्हर कोण आहे? बुद्धी आहे. लगाम कोण आहे? मन आहे. आणि हे घोडे कोण आहेत? तर आपली इंद्रिय आहेत. आणि तो प्रवासी कोण आहे ह्या शरीरातला? तो बघा भांबावलाय. तुम्ही सगळे बघताना बिचारा असा भांबावून बसलेला आहे की आता हा जीवनाचा रथ मला कुठं नेऊन सोडणार आहे. तर तो म्हणजे आपण आहोत, आत्मा आहोत. हा, तर ही 5 घोडे बघा. आता कुठलाही घोडागाडी व्यवस्थित कधी जाईल? जेव्हा 5ही घोडे एका दिशेने जातील तेव्हाच तुम्ही नीट रस्त्याने जाल ना. हे 5 जणांना 5 ठिकाणी त्यांचं लक्ष आहे बघा. हा, म्हणजे त्या मग ते कुठे, म्हणून तो आत्मा भांबावलाय. कुठे नेऊन सोडतात मला आता काय माहिती. तर कानाला वेगळं काहीतरी ऐकायचंय, डोळ्याला काहीतरी वेगळं बघायचंय, त्वचेला काहीतरी वेगळं हवंय, जिभेचे चोचले वेगळे, असं. मग आपला हा जीवनाचा रथ जर का हे घोडे योग्य ठिकाणी म्हणजे योग्य प्रकारे चालायला हवे एकाच दिशेने, तर त्यांचा लगाम आवळायला पाहिजे. म्हणजे मन कंट्रोलमध्ये हवं. आणि हा लगाम आहे कुणाच्या हातामध्ये? बघा, बुद्धीच्या. त्यामुळे जर का तुमच्या कामना तुम्हाला म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवायच्या असतील तर तुमच्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिका आणि मन आपोआप इंद्रियांना ताब्यात ठेवेल. म्हणजे आता जर का तुम्हाला गडबडीने एखाद्या मीटिंगला जायचंय, थोडं वेळ होतोय आणि लाल सिग्नल पडला, तर अशा वेळेस जाणार आहात का तुम्ही सुसाट? कदाचित ही इंद्रिय म्हणतील पण वेळेत उठला नाहीत. योग्य वेळेस उठून आटपायला हवं ना आपण आधी, नाही आटपलं आणि तेव्हा पण ही म्हणतील इंद्रिय नाही तर मन की चल तोड तो सिग्नल. तर तसं नाही, ऍक्सिडेंट व्हायची शक्यता आहे, पोलिसाने पकडायची शक्यता आहे. हा, आणि विनाकारण दंड व्हायची शक्यता आहे. आणि नियम हे पाळण्यासाठी असतात. तर आपण बुद्धीला
चा वापर करायला हवं की नाही, आता नको जाऊ देत, एक म्हणजे काही मिनिट वेळ इथे पुढे जाऊन बघू, सॉरी वगैरे म्हणू. पण तेव्हा नियम तो पाळायला हवे आपण. त्यामुळे बुद्धीने नाहीतर मनस्ताप आहेच ना. हे भरायला हवं, रिसीट काटायला हवी, पोलिसांचा ओरडा खायला हवा. आणि नियम हे पाळण्यासाठी असतात. त्यामुळे तुमच्या जीवनाचा रथ जर का योग्य प्रकारे न्यायचा असेल, आत्म्याला शांतता वाटावी असं काय ते वाटत असेल, तर आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असेल तर इंद्रिय आपोआप त्याप्रमाणे ताब्यात राहतात. त्यामुळे हे जीवनाच्या, ही जी आता अर्जुन म्हणाला ना, कोणतरी मला अडवतंय, तर तो कामना आहेत. आणि त्या कामना कशा कंट्रोलमध्ये ठेवायच्या? तर तुमच्या बुद्धी जी दिलेली आहे, आणि थोडंसं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे, ते वापरा. आणि आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा, मन इंद्रियांना ताब्यात ठेवा. ओके. माताजी, तो 42व्या श्लोकची स्लाइड घ्या. कधी विसरू नका. ही स्लाइड आपण परत परत बघणार आहे. जीवनाच्या, मनुष्याच्या शरीराचा रथ आहे तो. वाचा माताजी. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्य परं मनः मनसस्तु परा बुद्धिर या बुद्धे परतस्तु सः. ओके. हरे पुढच्या कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्धी ना. आणि बुद्धी. तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा. आता तुम्हाला ना हे पुढच्या स्लाइड घ्या, ह्याच्यातनं कळणार की कसं आहे हे वर्किंग, कसं होतं. म्हणजे इंद्रिय मनापेक्षा कशी, म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा. मग आपण जेव्हा शारीरिक स्तरावर असतो ना, तेव्हा फक्त आता इथं दारूचं उदाहरण दिलंय, किंवा व्यसनाधीन मनुष्य जो शुद्धीत आला की दारूच शोधायला जाईल, नाही तर जे काही नशे करतो तेच शोधायला जाईल. म्हणजे तो फक्त शरीराच्या स्तरावर, शुद्धीत आलो की त्याच आनंदामध्ये तो अडकून पडलेला आहे. मग त्याच्या पुढचा इंद्रियाचा स्तर असतो. हा जरा मनुष्य हुशार असतो. हा काय म्हणतो की पैसे तर हवेत व्यसन करायला, म्हणून तरी तो काम करतो. म्हणजे उठतो आणि जे त्याच्या रोजीरोटीचं काय साधन आहे ते करतो, आणि मग ते पैसे त्याच्या व्यसनांसाठी वापरतो. मग ह्याच्याही पुढचा थोडा चेतनेमध्ये तुम्ही मानसिक स्तरावर असाल, तर तो काय म्हणतो, हे नशे काय उपयोग, शरीराची हानी होते आपल्या. आणि आपण आज म्हणजे सॉरी, आजारांना निमंत्रण देतोय. ह्या आनंदापेक्षा त्याला मग थोडं वाचन, थोडं संगीत, असे आनंद बरे वाटायला लागतात. हा असतो मानसिक स्तर. मग तो थोडासा आणि वर उठतो आणि म्हणतो की हे आनंद आहेत ना, मान्य आहेत, पण हे पण काही वेळ टिकणार आहेत. मग ह्याच्यापेक्षा आणि काय आनंद आहेत, म्हणजे आपण कुठून आलोय वगैरे, असे थोडं बौद्धिक स्तरावर येतो आणि तो विचार करायला लागतो, मी कुठून आलोय, ही सृष्टी कुणी निर्माण केली असेल वगैरे असे. मग गुरु जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात, मग त्याला जर का योग्य आध्यात्मिक गुरु भेटले, तर मग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायला लागतो. तो असतो आध्यात्मिक स्तर. मग तो भक्तीमध्ये जोडतो, मग तो नामस्मरण करेल, कीर्तन करेल. तर हा आहे आध्यात्मिक स्तर, आणि तो सगळ्यात शुद्ध स्तर आहे. आपल्याला मनुष्य जीवन त्या स्तरामध्ये जीवन जगण्यासाठी मिळालंय. बाकी प्राणी पण ते बाकीचं करतच असतात. ओके. तर आपल्याला असं उन्नत होऊन आध्यात्मिक स्तरापर्यंत जाऊन तिथून ऍक्च्युअल आपलं भक्तिमय जीवन सुरू होईल, जिथे आपल्याला एवढी चेतना येते की आपण हे सारे कर्म कृष्णांना अर्पण करायला हवं वगैरे, हे विचार करू शकतो. खाली नाही करू शकत आपण. ओके. माताजी बघा आता पुढच्या स्लाइड. झाला आपला आजचा अध्याय. हे आपण हे बघितलं मी सुरुवातीला पण, की त्याग की कर्म वगैरे, निष्काम कर्मयोग. हा ओके माताजी, पुढची स्लाइड बघा. झाले माताजी स्लाइड्स. झालं ना. ओके, मग तुम्ही माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. झालाय आपला आजचा अध्याय.